पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 22/3/2025 ला रात्री 2 ते पहाटे 4च्या दरम्यान मध्ये आपल्याकडे तक्रार आली की एक फॅमिली जी इराणीवाडीमध्ये राहते आहे, त्यांच्या 4 वर्षाचा मुलगा जो आहे तो मिळून येत नाही आहे. त्याच्यावरून आपण तात्काळ दखल घेतली आहे आणि त्याच्यात मेन म्हणजे मुलगा मिळून आला होता आणि तो मृतावस्थेत होता. त्याच्यामुळे आपण तात्काळ किडनॅपिंग प्लस मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आपले झोन 11चे आनंद बोहिटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण तात्काळ 6 टीम नेमल्या. 6 टीम कंटिन्युअसली वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस बघणं आणि जिथली आपल्याला लिंक मिळते आहे अशा वेगवेगळ्या सांताक्रूज असेल, त्याच्यानंतर विरार असेल, गुजरात असेल, सुरत असेल, अशा ठिकाणी ऑलरेडी टीम गेल्या होत्या. आपल्याला त्याच्यात लीड भेटली आणि आपण आरोपीही ताब्यात घेतलेला आहे. आरोपी आता ताब्यात घेतलेला आहे. रिमांड यादीसह आपण माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करतो आहोत. त्याच्यामुळे त्याचा उद्देश या मारण्यामागचा काय आहे याबाबत अजून तपास करणं बाकी आहे. एकूण त्यांनी कुठे या पद्धतीने आधी घरात काही वादविवाद होता का किंवा त्यांनी या गुन्ह्यावर राजकारण काय केलं कारण होतं? त्याचा जो पूर्वाभिलेख आहे तर आपल्या नोंदी त्याचे 3 गुन्हे दाखल आहे. IPC 379 खाली हा त्याचा पूर्वाभिलेख आहे. परंतु या कृती मागे त्याचं फॅमिली कारण आहे किंवा का त्याने मारलं आहे तर हा आता पुढचा तपास आहे जो आम्ही प्रॉपर कोर्टाकडून PCR मिळाल्यावर करतो आहोत. सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये काही दिसून येत आहे का मरण करताना किंवा काही त्यांनी अशा काही सूत्र वापर केलेला आहे का? या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इन्व्हेस्टिगेशनच्या आहे, आता रिव्हील नाही करता येणार. परंतु सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो निष्पन्न करण्याच्या मागे सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याच्यामुळे तो एक चांगला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे.